लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही म्हणून आम्ही शिवसेना पक्षाचा राजीनामा देत आहोत। आपण शिवतारेंच्या बाबतीमध्ये बघितलं असेल की पक्षात राहून युतीमध्ये विरोध करणं सोपं नसतं, किती अडचणीत असतं आणि भाजपचा प्रचार का करायचा नाही। धनगर आणि मराठा आरक्षणाचा कसा विचार केला हे आपण सगळेजण बघताय। गेल्याही निवडणुकीच्या अगोदर धनगर आरक्षण मराठा आरक्षण झालं होतं, पुन्हा ते कोर्टामध्ये टिकलं नाही। याही वेळेस महिला विधेयकासाठी संसदेचं अधिवेशन बोलवतात, त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे माहीत नाही, पण जर समजा 50% वाढीची तरतूद केंद्र सरकारने केली असती, ओबीसीचा कोटा वाढवला असता, त्यामध्ये मराठ्याचा समावेश केला असता, तर महाराष्ट्रामध्ये आज जे जातीमध्ये भांडण लागल्याचं दिसतंय ते चित्र दिसलं नसतं। तो एक मुद्दा आहे। आणि दुसरा मुद्दा, गेल्या लोकसभेला आम्ही प्रामाणिकपणे, म्हणजे मी तर त्यावेळेस तालुका अध्यक्ष होतो भारतीय जनता पार्टीचा लोकसभेच्या वेळेस, आणि खूप पराकाष्ठा करून आम्ही त्या ठिकाणी आमचं काम केलं होतं। 6 महिन्याच्या विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक याच्यामधल्या 6 महिन्याच्या काळामध्ये विजय शुगर करकम हा साखर कारखाना किमान 200 कोटी रुपये जास्त किमतीचा, आता तो 200 कोटी जास्त मी कसं सांगतो, 13-14 साली शंकररत्न कारखाना जो सेम युनिट होते दोन्ही, पण शंकररत्नची जागा फक्त 28 एकर होती, तो 148 कोटी रुपयाला विकला होता। आणि 5 वर्षानंतर 150-200 एकर जागा असणारा विजय शुगर हा 125 कोटी रुपयाला बबनराव शिंदेच्या घशात घातला, आणि त्याच्यामध्ये 30 खोक्याची दलाली त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी घेतली। शेतकऱ्यांचे पैसे त्या ठिकाणी, ऊसाची बिलं असतील, शेअर्स रक्कम असेल, याचा विचार करणं खरं तर सरकारमधील व्यक्ती म्हणून गरजेचं होतं, परंतु त्यांनी ते केलं नाही, कारण त्यांना स्वतःला मोठा गोळा मिळाला। आणि त्या गोळ्याच्या बदल्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना बरोबर भारतीय जनता पार्टीची युती असताना या महाशयांनी इथून फोन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करायला लावलं, आणि म्हणून प्रयत्न केला त्यांनी जागा भाजपकडे घ्यायची, त्यांना भाजपमध्ये आणायचं, हे सगळ्या गोष्टी केल्या, पण त्यात यश आलं नाही। तरी राष्ट्रवादीलाच मदत केली। तिसरी गोष्ट, बबनराव शिंदे व त्यांचे कुटुंबीय यांच्या विरोधात 420 सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत। वास्तविक दुसऱ्यांच्या नावावर कर्ज काढणे, अनेकांचं सिबिल खराब करणे, महाराष्ट्र शासनाचं कर्ज असताना सूतगिरणी घेणे, एक ना अनेक भानगडी असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई करून जनतेला न्याय देण्याच्या ऐवजी या गोळा खाल्लेल्या नेत्याच्या आग्रहाखातर भारतीय जनता पार्टी त्यांना पाठीशी घालत आहे। म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही। आम्ही शिवसेनेमध्ये राहू, जर आम्ही वेगळं काही भूमिका केली तर आमचे नेते प्राध्यापक शिवाजी सावंत असतील, आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, किंवा आमचा पक्ष असेल, यांच्या बाबतीमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, आणि तो होऊ द्यायचा नाही। म्हणून आम्ही शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाने आमच्या पदाचा राजीनामा देत आहोत।